राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला। विलनीकरणाच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। दरम्यान दादांच्या निधनानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसातच दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे दावे पुढे येऊ लागले आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये संभाव्य विलनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत काही बैठकाही यापूर्वी झाल्या असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारी बैठक ही 22 डिसेंबरला पार पडली होती, ज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास अडचण निर्माण होऊ शकते अशा नेत्यांना जयंत पाटील यांच्या घरी बोलवण्यात आलं होतं। आता हे नेते नेमके कोण, त्यांच्यात काय बोलणं झालं आणि या बैठकीत नक्की काय घडलं याची A to Z माहिती समोर आली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे 2023 मध्ये अजित पवार यांनी पक्ष फोडून स्वतंत्र गट तयार केला। पक्षफुटीनंतर एक शरद पवारांची एनसीपी आणि दुसरा अजित पवारांची एनसीपी असे 2 गट पडले। गेल्या काही महिन्यात या 2 गटांच्या विलनीकरणाच्या चर्चा जोरात होत्या आणि याच चर्चांचा क्लायमॅक्स ठरला तो म्हणजे 22 डिसेंबरला झालेली ती गुप्त बैठक, ज्यात जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री 9 ते 12च्या दरम्यान ही गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे। एबीपी माझा या वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत विलनीकरण झाल्यास अडचणी येऊ शकणाऱ्या नेत्यांना बोलवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे प्रत्येकाशी अजित पवारांनी वैयक्तिक 1 to 1 चर्चा केली, ज्यात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला असल्याचं समजतंय। आता या बैठकीत कोण कोण होतं आणि काय चर्चा झाली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अशोक पवार, तसेच माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते। आधी सर्व नेत्यांची एकत्रित बैठक केली आणि त्यानंतर प्रत्येकाशी अजित पवारांनी 1 to 1 चर्चा केली होती। सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका मांडण्यात आली होती। तसेच पक्ष एकत्र झाल्यास कळवा मुंब्र्याच्या मतदारांबाबत काय भूमिका घ्यावी किंवा काही वेगळा पर्याय होऊ शकतो का याबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। तर अशोक पवार यांच्या विरोधात घड्याळाच्या चिन्हावर माऊली कटके निवडून आले होते, त्यामुळे एकत्र झाल्यास त्यांचं समायोजन कसं केलं जाणार, तसेच अडचणी असलेल्या घोडगंगा साखर कारखाना सुस्थितीत कसा आणला जाणार याबाबतची चर्चा देखील त्यावेळी झाली। पुढे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार, त्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असावी याबाबत देखील चर्चा त्या बैठकीत पार पडली असल्याचं समजतंय। तर हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख विरोधक अजित पवारांचे निकटवर्तीय मंत्री दत्तामामा भरणे आहेत, ते आमदार राहणार असतील तर हर्षवर्धन पाटील यांचं आणि त्यांच्या मुलीचं समायोजन कसं केलं जाईल याबाबत देखील चर्चा पार पडली होती। त्याचाच पुढचा भाग म्हणून अंकिता पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं अशी माहिती देखील सूत्रांच्या आधारे मिळाली। या बैठकीपूर्वी आणि त्यानंतरही जयंत पाटील यांच्या घरी अनेक बैठका झाल्या असल्याचं समजतंय। उदाहरणार्थ 16 जानेवारीला एक बैठक झाली, ज्यात जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विलनीकरणाची अधिकृत घोषणा ही 12 फेब्रुवारी 2026ला करण्याचं ठरलं होतं आणि या संदर्भात जयंत पाटील यांनी स्वतः सांगितलंय की अजित पवारांची इच्छा होती की शरद पवारांच्या देखरेखीत दोन्ही गट एकत्र यावेत, त्यासाठी त्यांनी 8 ते 10 बैठका केल्या आणि माझं घरचं ठिकाण होतं असं जयंत पाटील स्वतः म्हणाले। एवढाच नाही तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुद्धा विलनीकरण ही दादांची अखेरची इच्छा होती हे आपल्याला सांगितलं असल्याची अजितदादांचे निकटवर्तीय तसेच विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी देखील BBC मराठीशी बोलताना सांगितलं। पण या सर्व राजकीय घडामोडी एका दिवसात दुःखद घटनेत बदलल्या। अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं,
पुढे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी कुठलीही चर्चा न करता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ज्यामुळे विलिनीकरणाच्या या चर्चा आता तुर्तास थांबल्या असल्याचं दिसतंय। तरीही दुसरीकडे जयंत पाटील यांनी अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा आग्रह धरलाय। दरम्यान तुम्ही सुरू असलेल्या या घडामोडींकडे कसं पाहताय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।